काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी अयोध्येवरती एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यातल्या एका संदर्भावरून सध्या गदारोळ माजलेला आहे। तो संदर्भ असा होता आणि समाज माध्यमावर तुम्ही बघितलं पण असेल, त्याच्याबद्दलच्या खूप बातम्या आणि व्हिडिओ आता समोर येत आहेत। त्यांनी हिंदुत्वाची तुलना हे लक्षात घ्या, हिंदुत्वाची तुलना ISISशी केलेली आहे। ही जी कट्टरपंथी संघटना आहे किंवा बोको हराम ही जी म्हणजे ह्या ज्या कट्टरपंथी संघटना आहेत यांच्याशी त्यांनी हिंदुत्वाची तुलना केलेली आहे। आता ह्याच्यावरून जो समोर प्रश्न येतोय तो असा की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा कुठल्याही इतर कट्टरपंथी जगभरातल्या ह्या संघटनांशी तुलना करून असं सांगता की हा भगवा दहशतवाद आहे, हिंदुत्व हे कसे म्हणजे भगवा आतंकवाद आहे, हे जे वारंवार सांगितलं जात आहे। तुम्ही एक लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा भारतामध्ये अल कायदाच्या निमित्ताने अतिशय विकृत पद्धतीने तो सगळा कट्टरतावाद समोर आला, ट्विन टावरवरती म्हणजे अमेरिकेमध्ये हल्ले झाले आणि सगळ्यात पहिल्यांदा जगाला ही जाणीव झाली की किती टोकाला हे दहशतवादी पोहोचू शकतात। स्वतः म्हणजे घातक हल्ले जे आहेत, स्वतःचा जीव त्याच्यामध्ये पूर्णपणे हे करून टाकायचा, म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा करायची नाही। किंवा अजमल कसाबचा आपल्या भारतावरचा केलेला हल्ला पण आपल्याला माहिती आहे। स्वतःच्याच अंगाला बॉम्ब लावून हे हल्ले केले जातात, असा जो प्रकार समोर आला। एक लक्षात घ्या, सलमान खुर्शीद त्यांचा स्वतःचा हेतू काय असायचा ते असो, वारंवार जेव्हा बौद्धिक भेद करायला सुरुवात केली, हे हिंदुत्व वेगळं, ते हिंदुत्व वेगळं, भाजपचं हिंदुत्व, संघाचं हिंदुत्व, हे सगळं बाजूला ठेवा। एका साध्या प्रश्नाचं उत्तर हे सगळे जे जाणीवपूर्वक वैचारिक भ्रष्टाचार पसरवत आहेत त्याच्या निमित्तानं दंगे आणि बाकीच्या गोष्टी समोर येतात, त्यांनी द्यायला पाहिजे। जगातला कुठलाही धर्मग्रंथ आपल्याशिवाय इतर म्हणजे आपल्या अनुयायांच्या शिवाय इतर धर्मांचे जे अनुयायी आहेत त्यांच्याशी कसं वागावं याच्या संदर्भातल्या अशा सूचना की ज्या प्रत्यक्ष कुराणमध्ये आहेत तशा त्याच्यात आढळत नाहीत। मग तो ख्रिश्चन असो, सनातनी हिंदू असो, बाकी कोणी असो, फक्त कुराणमध्ये अशा पद्धतीच्या ज्या 36 आयत आहेत की ज्या दहशतवादाला प्रोत्साहन देतात, प्रत्यक्ष हिंसा करण्याला बढावा त्याच्यामुळे मिळतो। ह्या वगळाव्यात अशी एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतामध्ये आसिम यांनी केली होती, वकील ती नाकारल्या गेली, ते ठीक आहे, पण अशा पद्धतीच्या आयात त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामधून ह्याला चालना भेटते आणि आपण हे जे कृत्य करतोय त्याला धार्मिक आपल्याला नैतिक अधिष्ठान प्राप्त आहे, असं इतर धर्मात होत नाही। मग असं असताना सलमान खुर्शीद कशाच्या आधारावरती हिंदुत्व, त्यांनी एखाद्या संघटनेचं नाव घेतलं असतं तरी आपण वादासाठी ते एक वेळ मान्य केलं असतं। हिंदुत्वाची तुलना जेव्हा ते ISISशी करतात किंवा बोको हरामशी करतात त्याच्यावरती आक्षेप आहे आणि ही काही सहज घडणारी गोष्ट नाही। तुम्ही लक्षात घ्या, ह्याच्यापूर्वी पण आम्ही वारंवार या विषयाच्या संदर्भात व्हिडिओ केलेत आणि आम्ही एक स्वच्छ भूमिका अशी मांडलेली की भाजप, संघ, राजकीय महत्वाकांक्षा, राजकीय नेते, त्यांची वक्तव्य ह्याच्या आड ते एका मूळ प्रश्नाचं उत्तर देण्याला त्याला पूर्णपणे बाजूला करतायत किंवा घाबरतायत किंवा त्याला तोंड द्यायची तयारी नाहीये। कुठल्याही हिंदू म्हणून घेणाऱ्या धर्मग्रंथांमध्ये इतर धर्मांच्या अनुयायांची कत्तल करा असे आदेश दिलेले नाहीत। कुठल्याही हिंदू आपण ज्या सगळ्या ह्या जीवन पद्धतीमध्ये एक तर कुठला पहिली गोष्ट म्हणजे धर्मग्रंथ नाहीये, एक प्रेषित नाहीये, हे वारंवार सांगून चुकलेलं आहे। जर कोणी धर्मग्रंथामध्ये दिलेलं एखादी गोष्ट पाळत नाही, आज्ञा तर सोडाच, तर त्याला बहिष्कृत करा, त्याची हत्या करा, अशा काहीही पद्धतीचं काहीही सांगितलेलं नाहीये। म्हणजे एखादा जे काही तुम्ही त्याला काय म्हणतील कर्मकांड सांगितलेले आहेत, जे काही रूढी परंपरेप्रमाणे चालत आलेले त्या गोष्टी जर त्यांनी केल्या नाहीत तरीही तो हिंदू म्हणून राहू शकतो। त्याचं जगणंच अगदी असह्यक आहे किंवा त्याला पूर्णपणे त्याचं जगण्याचा हक्कच हिरावून घेतला जाईल असं हिंदूमध्ये घडत नाही। आणि मी हिंदू म्हणत असताना पूर्ण भारतीय उपखंड म्हणतो, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, त्याच्यानंतर चीनसुद्धा जिथे बुद्ध धर्म पोहोचलेला आहे की जो पण सगळे ह्या व्यापक अशा हिंदुत्वाचाच एक भाग आहे। त्याच्यामुळे या सलमान खुर्शीद जेव्हा ज्या पद्धतीने हे बोलतात आणि तुलना करतात त्यांनी सगळ्यात पहिले याचं उत्तर द्यायला पाहिजे। राजकीय भांडण बाजूला ठेवा, आताच्या निवडणुका 2014 नंतर भाजपला स्वतःला मिळालेलं स्पष्ट बहुमत, 2019ला तेच बहुमत परत पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली, हे सगळं बाजूला ठेवा। भविष्यामध्ये भाजप सत्तेवर राहील की नाही, कुठल्या राज्यांमध्ये भाजप सत्तेवर राहील की नाही,
ह्याचं उत्तर द्या की अगदी सनातन आदी काळापासून चालत असलेला हिंदू धर्म म्हणून तुम्ही ज्याला काही म्हणता तो इतर धर्मांसारखाच मुळात आहे का? एक धर्म, एक प्रेषित, एक पुस्तक, त्याच्यात दिलेल्या आज्ञा, त्याच्याप्रमाणे वागणारे अनुयायी असं आमच्याकडे कधीच आढळत नाही. बरं, ही गोष्ट काही तुम्ही तथाकथित हिंदुत्ववादी, कट्टरतावादी, भगवे दहशतवादी म्हणून ज्यांच्यावरती शिक्का मारता ते सगळे संघ, भाजप किंवा सावरकरवादी बाजूला ठेवून देवीप्रसाद चट्टोपाध्यायासारख्या डाव्या विचारवंतांनी लोकायसारखं जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये इथल्या लोकपरंपरा, रूढी, आतापर्यंत चालत आलेल्या पूजापाठ, प्रार्थना पद्धती कशा होत्या ह्याच्यावर लिहिलेलं आहे. आर्य भारतामध्ये आले का नाही, कुठले होते ते बाजूला ठेवून आर्य पूर्व आणि आर्योत्तर म्हणजे आर्यांच्या आधी, म्हणजे जेव्हापासून आर्यांचे प्रत्यक्ष उल्लेख यायला झाले असं म्हणूयात आपण, आर्य इथले होते तरी किंवा बाहेरून आले तरी, त्याच्या आधीच्या ज्या देवता आहेत, जसं शाकंभरीचं आता नवरात्र सुरू होतं जानेवारी महिन्यामध्ये, ही देवता आर्यपूर्व आहे. किंवा आपल्याकडचे जे लोकदैवत आहेत, विठ्ठल आहे, त्याच्यानंतर तिरुपतीचा बालाजी आहे किंवा पुरीचा जगन्नाथ आहे, हे सगळे मूळचे लोकदैवत कसे होते आणि नंतर त्यांचं स्वरूप कसं बदललं आणि मग नंतरच्या काळामधल्या आर्याच्या नंतर त्यांनी त्या देवतांना आपलंसं कसं करून घेतलं, हे अभ्यास करणारे मांडणारे सगळे डावे आहेत. हे काही तुम्ही ज्याच्यावरती शिक्का मारता आजच्या ज्या अर्थाने हिंदुत्ववादी म्हणतात त्या अर्थाने हिंदुत्ववादी नाही आहेत. किंवा श्रीपाद अमृत डांगेसारखा साम्यवादी नेता राहिलेला माणूस जेव्हा या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत विवेचन करतो ते सगळं भारतीय चौकटीमध्ये राहून करतो. गंबा सरदार सारख्या मराठीमध्ये ज्यांनी काय संत साहित्याची सामाजिक फलश्रुतीसारखं पुस्तक लिहिलं ते पूर्णपणे डाव्या विचारांचे होते ना. आपल्याकडे म्हणजे भारतातलं सोडाच, अगदी मराठीमध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावरती ज्यांना तुम्ही पुरोगामी म्हणता, ज्यांना तुम्ही डावे म्हणता, जे साम्यवादी आणि समाजवादी आहेत, त्या सगळ्यांनी साने गुरुजी सगट भारतीय संस्कृती नावाचं अतिशय अप्रतिम असं पुस्तक साने गुरुजींचं आहे. सलमान खुर्शीदला हे माहिती नाही काय? किंवा सलमान खुर्शीदची तळी उचलणारे जे किमान मराठी तरी आहेत स्वतःला पुरोगामी म्हणून घेणार, त्यांना हे माहिती नाही. मग जेव्हा कशाच्या आधारावरती तुम्ही हिंदूला कट्टरतावादी म्हणता, कशाच्या आधारावर तुम्ही भगवा दहशत, 3 ते 4 घटनांवरती हे सगळं चालू असतं. नंबर 1 गोधराची जी दंगल, त्याच्या आधी काय घडलं ते सगळं विसरून जातात, हे कारसेवकांना कसं जाळलं ते. नंबर 2 प्रत्यक्ष बाबरी मस्जिदचा विध्वंस, की तिथं खाली आमचंच मंदिर होतं ज्याचे पुरावे सापडलेत, आजही ह्याला भेद हे पूर्णपणे बाजूला ठेवलं जातं. म्हणजे ह्या प्रश्नावरती जे खोटारडे ठरलेले रोमिला थापर सारखे जे काय म्हणतील इतिहासकार आहेत, स्वतःला तज्ज्ञ म्हणून घेणारे आहेत, की ज्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये हमीपत्र लिहून दिलेलं होतं की खाली काहीच नाही म्हणून, आणि जेव्हा खाली अवशेष सापडले हे बोलायला तयार नाहीत. नंबर 3री गोष्ट म्हणजे नथुराम गोडसेने केलेली महात्मा गांधींची हत्या. मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग आणि ते कर्नल पुरोहित सापडले, म्हणजे कसा भगवा दहशतवाद आहे. 11 बॉम्बस्फोट झाले असताना शरद पवार म्हणतात 12 बॉम्ब सांगतात की 12 बॉम्बस्फोट ह्याच्या मस्जिदमध्ये कसा झालेला आहे. म्हणजे हा जो खोटारडेपणा आहे, ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही घटना घडलेल्या आहेत हिंसक, त्या त्या ठिकाणची परिस्थिती आणि तो विशिष्ट समूह किंवा काही लोक ह्याच्याशिवाय त्याचं लोण पसरू शकलेलं नाही. याच्या उलट ज्या पद्धतीचा कट्टरतावाद हा इस्लाममधून पसरवला जातो, त्याला धार्मिक ग्रंथामधून नैतिक अधिष्ठान मिळतं, हा आक्षेपाचा मुद्दा आहे. प्रत्यक्ष हा हिंसाचार करणारी जी व्यक्ती आहे ती आणि तिची मानसिक स्थिती आपण समजून घेऊन त्याला काय शिक्षा करायची ती करून हा एक भाग झाला. त्याच पद्धतीने मॉब लिंचिंगच्या नावाखाली ज्या ज्या मुस्लिमांची सुद्धा हत्या केल्या गेली त्यांच्याही विरोधामध्ये कारवाई करून काय व्हायचं ते होईल. पण अशी हिंसा करण्यासाठी म्हणून जे प्रोत्साहन प्रत्यक्ष कुराणमधून मिळतं आहे, धर्मग्रंथामधून त्याला नैतिक अधिष्ठान प्राप्त होत आहे, हा आक्षेपाचा मुद्दा आहे. आणि ह्याच्याकडं सलमान खुर्शीद सारखे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. नवे हे बौद्धिक भ्रष्टाचार करणारे लोक आहेत. तुम्ही सांगितलं, चिथावून दिलं आणि ज्यांनी प्रत्यक्ष हिंसा केली ते तरी एका अर्थाने सामान्य म्हणता येतील असे लोक आहेत. पण हे जे बौद्धिक भ्रष्टाचार करणारे पुरोगामी ते जास्त घातक आहेत, कारण की हे ठरवून ठरवून हे करायला लागले. यांनी रोहिंग्यांच्या प्रकरणामध्ये हेच केलेलं होतं, CAच्या प्रकरणात यांनी हेच केलेलं होतं. वारंवार यांनी असे बौद्धिक भ्रष्टाचार केलेले आहेत. आणि आता जेव्हा तुम्ही तुलना करता आहात, अयोध्येवरती पुस्तक लिहून तुम्ही तुलना करता आहात की इस्लामिक कट्टरतावादाची, म्हणजे हिरवा दहशतवाद विरुद्ध भगवा दहशतवाद अशी जी गोष्ट म्हणतात, किंवा आता आपण त्याच्यामध्ये ज्यूचं असं म्हणूयात काय निळा दहशतवाद, किंवा ख्रिश्चनांचा काय म्हणायचं तर पांढरा दहशतवाद, हे ह्या गोष्टीचा खुलासा करत नाहीत की ज्यू असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, आपण ज्याला रूढ अर्थाने हिंदू म्हणतो ते असो, यांच्या कोणाच्याही धर्मग्रंथामध्ये
इतर धर्माच्या अनुयायांच्या बाबतीत कट्टरतेनं वागावं, त्यांची हत्या करावी असं काहीही सांगितलेलं नाहीये. पण कुराणमध्ये सांगितलेलं आहे आणि ह्या आयत ह्या घुसडलेल्या आहेत किंवा ह्या आयत आम्हाला नको अशी मागणी स्वतः प्रत्यक्ष ह्याच्यामधले जे काही ज्यांची समतोल बुद्धी आहे, समतावादी आहेत, उदारमतवादी अशा मुसलमानांनीच केलेली आहे. सलमान खुर्शीद सारख्यांकडून ही अपेक्षा होती की त्यांनी त्या उदारमतवादी मुसलमानांच्या पाठीशी राहायला पाहिजे होतं. पण तसं न करता ते जेव्हा तुलना करतात आणि बुद्धिभेद करतात, त्यांची ही जी मांडणी आहे सलमान खुर्शीदची, त्याच्यावरची ही उसंतवाणी. अयोध्या पुस्तक खुर्शीद सलमान करी अपमान हिंदूंचा हा, इसिसशी करी हिंदूंची तुलना, बुद्धीची गणना काय त्याची, कधी कुणावर केले आक्रमण, अंगी कणकण सहिष्णुता, विश्वाला म्हणतो सदा माझे घर, दयेचा सागर उरामध्ये, त्याच्याच विरुद्ध ओकती गरळ, बोलती बरळ कुबुद्धीने, तोडीला लचका करुनी फाळणी, म्हणती आळणी मीठ तुझे, जिभेवर सदा टीकेसाठी हिंदू, सडलेला मेंदू कांत म्हणे. ह्या सगळ्यांनी प्रत्यक्ष हिंदूंनी बाहेर जाऊन कुठल्या देशावर आक्रमण केलं, हिंदूंनी बाहेर जाऊन कुठल्या धर्मांच्या अनुयायांना बाटवलं आणि आपल्या धर्मामध्ये आणलं, हिंदूंनी तलवारीच्या जोरावरती धर्म परिवर्तन करून घेतलं, असं एक तरी उदाहरण सांगावं. आज जेव्हा घरवापसीच्या जे काही प्रकरणं होत आहेत तेव्हा हे सगळे आरडाओरडी करायले, तेव्हा हे सांगत नाहीयेत की तेव्हा प्रत्यक्षामध्ये हे जे धर्मांतर झालं होतं ते कशासाठी झालेलं होतं. आणि तलवारीच्या जोरावरती झालं नसून स्वेच्छेनं झालेलं जेव्हा म्हणत असतील, तर मग आता जर स्वेच्छेनं कोणी घरवापसी करणार असेल तर ह्याच्याबाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे. सलमान खुर्शीद आणि त्यांच्यासारखे लोक हे जेव्हा अशा पद्धतीची पुस्तकं लिहून ज्यांना काही आधार नाही अशी मांडणी करतात, तेव्हा त्याचा तातडीनं निषेध करणं आणि त्यांची मांडणी पूर्णपणे खारिज करणं आपल्याला आवश्यक आहे आणि आपण ते काम केलं पाहिजे.